गेल्या महिन्यापासून भेंडा देवगाव शिवरस्ता शिवारात अनेक शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे व शेळींवर हल्ला करणाऱ्या बिबट्याचा 4-5 दिवसापूर्वी एक मादी व 2 बछड्यांचा मुक्त संचार दिसून आला। त्यामुळे भेंडा देवगाव शिवारातील शेतकरी व नागरिक भयभीत झाले होते। शेतातील ऊस केळी या पिकांमध्ये बिबट्याच्या भीतीने मजूर शेतात कामासाठी येत नव्हते। तसेच शेतकऱ्यांना रात्री पिकांना पाणी देखील देता येत नव्हते। त्यामुळे वन विभागाने त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात आली होती। त्यानुसार वन विभागाने रविवार दिनांक 23 रोजी दुपारी 2 वाजता देवगाव शिवारातील देवगाव भेंडा रस्त्यालगत असलेल्या गोविंद शिवराम देवतरसे यांच्या गट नंबर 97 मधील ऊसाच्या शेताजवळ पिंजरा लावला। त्याच रात्री 9 वाजता बिबट्या पिंजऱ्यात अडकला। विशेष म्हणजे पिंजऱ्यामध्ये कुठलाही भक्ष्य नसताना बिबट्या पिंजऱ्यात अडकला। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सोपान भगत, नेवासा। काय विषय नाही त्याचं बी होतं आणि हेच ना लॉक झालंय। अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुका आणि या नेवासा तालुक्यातील असलेलं देवगाव आणि भेंडा या शिवारात आज रात्रीचे 12 वाजत आले आहे। रात्री एक बिबट्या पिंजऱ्यामध्ये अडकला आहे आणि राहुरी येथील ताजी घटना असताना राहुरी येथील एक बिबट्या पकडला होता, पिंजऱ्यात अडकला होता, परंतु त्याच्या साथीदारांनी त्या पिंजऱ्याला तोडून तो जो बिबट्या आहे तो त्यातून काढून नेला होता, निघून गेला होता। त्या अशी रिस्क नको म्हणून या ठिकाणी रात्री 12 वाजताही वन विभागाचे अधिकारी आज या ठिकाणी दाखल झाले आहे। हे जो पिंजऱ्यात अडकलेला जो बिबट्या आहे याला रेस्क्यू करण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू आहेत आणि थोड्याच वेळामध्ये या पिंजऱ्याला घेऊन ते वन विभाग कार्यालयामध्ये नेणार आहेत। रात्री याच ठिकाणी जे देवगाव आणि भेंडा जे शिवार आहे याच ठिकाणी बिबट्या पिंजऱ्यात अडकला होता। कुठलंही भक्ष्य त्या पिंजऱ्यामध्ये ठेवल्या गेलं नव्हतं। एक अर्धा तासापूर्वीच तो भक्ष्य त्यामध्ये ठेवायचं होतं। माझ्यासोबत काय या ठिकाणी शेतकरी आहेत की ज्यांची कुत्री असतील, शेळ्या असतील, अनेक दिवसापासून फस्त केले, अनेक शेतकऱ्यांचं नुकसान या ठिकाणी झालंय। व त्याचबरोबर रात्री बेरात्री दारे देखील धरण्याचं मोठी जिकरीचं काम त्यांच्यासाठी आहे, जीवावर बेतणारं काम आहे। माझ्यासोबत शेतकरी आहेत। तुम्हाला कसं कळलं की हा बिबट्या या ठिकाणी अडकलेला आहे पिंजऱ्यात आणि कधी हा पिंजरा लावला होता? पिंजरा काल 2-2:30ला लावला होता। त्यांचे लोक येऊन त्यांनी लावला पिंजरा आणि मग त्याच्यानंतर आम्ही रात्री ते भक्षक ठेवायचं होतं आम्हाला, पण त्याच्यानंतर आम्हाला 8 ते 8:15ला त्याचा आदळलेला आवाज आला पिंजऱ्याचा, म्हणून आम्ही बघायला आलो तर ते बछडं गुंतलेलं होतं तिथं। पण अजून एक बछडं आणि एक वाघीण अजून इथं शिल्लक आहे। तर तुम्ही बघितलं का कधी हा बिबट्या? याच्या अगोदर किती वेळा बघितलं? भरपूर वेळा बघितलेला आहे। इथं पाणी धरायला येत असताना कधी रात्र बेरात्री येण्याची गरज पडते। तर रात्री आले असताना 2 वेळा मी एक वाघीण आणि तिच्या मागे 2 बछडे असले ते बघितलेले आहेत। तर त्याच्यामधला एक बछडा आता रात्री पकडलेला आहे, अजून एक वाघीण आणि एक पिल्लू त्याचं इथं शिल्लक आहे। तरी वन विभागाला एक विनंती आहे की काल जो पिंजरा लावला गेला तो आम्ही सर्व शेतकऱ्यांनी मिळून वर्गणी करून पिंजऱ्याचा खर्चाने आणलेला आहे आणि याच्यानंतर जो काही पिंजरा यायचा आहे ती आम्हाला शेतकऱ्यासाठी वन विभागाने पिंजरा द्यायला पाहिजे अशी एक विनंती आहे आमची शेतकऱ्यांची, सगळ्या शेतकऱ्यांची विनंती एवढी। कुठून आणला तो? एक राजेगावून आणला आणि एक याच्यावर लहोगावून आणला। 2 ठिकाणी 2 पिंजरे आणली। गाडी भाडं आमचं भरपूर गेलेलं आहे त्याच्यात आणि दरबारीनं हा पिंजरा शेतकऱ्याला आणायचं म्हणल्यावर परवडत नाही ना, कवर आणणार। तर वन विभागाने ज्या गावामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पिंजरा लावायचा आहे ते वन विभागामार्फत खर्च करून त्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तो पिंजरा लावणं आवश्यक आहे अशी मागणी शेतकरी मोठ्या प्रमाणात करत आहे। राष्ट्र सह्याद्रीसाठी सोपान भगत, नेवासा।